नमस्कार मित्रांनो, मी अमेय मयेकर. मी हाय कोकणीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा विषय असा आहे की पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती मी एखाद्या सिनेमाचा रिव्ह्यू देत आहे. रिव्ह्यू द्यायला मी काय मोठा क्रिटिक्स नाही का कोण नाही, पण मी आज जो सिनेमा पाहिला मराठी, त्या सिनेमाबद्दल मला बोलायचं आहे. आणि तो सिनेमा म्हणजे आहे दशावतार. तर दशावतार सिनेमा पाहून आत्ताच मी नुकतंच आलो आहे आणि त्याच्यावरती आता मला रिव्ह्यू द्यायचा वाटलं म्हणून एक व्हिडिओ करतोय. तर आता हा व्हिडिओ तुम्ही पुढे पाच मी काय काय सांगतोय त्याबद्दल. तर सिनेमा दशावतार. तर दशावतार हा मूवी मी जेव्हा त्याचा ट्रेलर पाहिला मूवीचा काही 1-2 महिन्यापूर्वी, तेव्हा माझ्या म्हणजे 12 सप्टेंबर ही तारीख लक्षात होती की हा हे करून, आणि आजची तारीख आहे 14 सप्टेंबर. तर हा बघायचा मी सिनेमा ठरवला, कारण का दिलीप प्रभावळकर काकांसाठी, हे दिलीप सरांसाठी. आणि काय वेगळं असेल म्हणून असं म्हणजे थोडंसं वाटलं पिक्चरमध्ये काय वेगळं असेल, किंवा ते आपण साऊथचे मूवी बघितले देवावरती, राखणदारावरती, त्या प्रकारापैकी हे मूवीज आहेत. पण जेव्हा दशावतार आता बघून आलो तर त्यातल्या ते कोकणातला निसर्ग, त्यातली सिनेमॅटोग्राफी, दिलीप सरांची ॲक्टिंग, त्याच्यासोबत असलेले महेश मांजरेकर सर, भरत जाधव सर, सुनील तावडे सर आहेत, रवी काळे आहेत, असे मोठे मोठे कलाकार आहेत. प्रियदर्शनी इंदुलकर, तिनेही छान ॲक्टिंग केली आणि मस्त केली आहे. त्यात खरं म्हणजे सिद्धार्थ मेननचं आभार मानले पाहिजे की त्याने कोकणी शिकला, बोलला. आय डोंट नो की त्याला येत होती, माहिती नाही. सिद्धार्थ मेनन जो मल्याळम आहे, पण तो मराठीमध्येच पहिल्यापासून त्याने ॲक्टिंग केलेली आहे. मी त्याचे काही सिरियल्समध्ये पण होता आय थिंक, आणि त्याचे सिनेमामध्ये पण बघितलेला आहे. पण आजचा जो सिनेमा पाहिला दशावतार, मी पहिल्यांदाच ही व्हिडिओ करते, कशी वाटलेला कमेंट कराच. दशावतार पाहून आलो आणि पहिल्याच डोक्यामध्ये आलं म्हणजे आपलं कोकणातलाच आहे आणि साधी सरळ स्टोरी आहे. मी काय एक्सपोज करत नाही स्टोरी. सर्वांनी ॲक्च्युली कुटुंबाने एकत्र पाहण्यासारखा सिनेमा आहे. आणि सिनेमामध्ये जेव्हा मी सुरुवात बघितली, दिलीप काकांचा जो रोल होता, त्यांचं वय बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसतात, म्हणजे ते ऑब्व्हियसली ते 80+ आहेत. आणि त्यात जे त्यांनी स्टंट केले आहेत त्या वयात, ते वाखाणण्याजोगे आहेत आणि पाहण्यासारखे आहेत. आणि हे स्टंट आहेत ते त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांनी प्रिकॉशन्स घेतले असतीलच. जे पाण्याखाली एक त्यांचं सीन आहे, पाण्याखाली आहे, परत जंगलात धावताना जे सीन आहेत त्यांचे, एवढ्या रात्रीची शूट घेतलेले काही सीन आहेत. मग असे ह्या वयात त्या माणसाने कसं, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं बरंच आहे की 80 वर्षामध्ये, एवढ्या 80+ मध्ये, की काय ती एनर्जी आहे त्यांच्यामध्ये आणि काय त्यांची ती ॲक्टिंग. सिनेमा एकदम सरळ सोप्पा आहे, जास्त काय मोठी स्टोरी सांगण्यासारखी नाही आहे. तिथे जेव्हा बघाल तो एक इंटरवलमध्येच सिनेमा एवढा भारी कळतो की पुढे कळतं की काय होणार आहे ते. पण सिनेमा खूप छान आहे आणि फॅमिलीसोबत नक्कीच बघा. आणि त्याच्यासोबत जेवढे कलाकार आहेत, जसे महेश मांजरेकर सरांची एंट्री होते, तो एक सीन, त्यांचा पण एक थोडका सीन आहे, छोटासा, म्हणजे छोटा म्हणजे चांगला, इंटरवलनंतर त्याचा चांगला सीन आहे. भरत जाधव सरांचा एक सीन आहे, तोही छान आहे. आणि रवी काळेसारखे जे साऊथमध्ये फेमस आहेत एक विलन म्हणून, त्यांनी मराठीतही तसंच एक काम केलं आहे की समोरच्याला राग येईल ही त्यांची पुष्पावती आहे. तर भरत जाधव सरांचीही जी ॲक्टिंग आहे ती पण वाखाणण्याजोगी चांगली आहे, छोटीशीच आहे. पण ज्याच्यात दशावतारप्रमाणे जे नाव पिक्चरला आहे, तर त्यातले म्हणजे खरे नटसम्राट आहेत ते दिलीप काका, की ज्यांनी जी ॲक्टिंग जी खुलून आणली. आणि प्रेक्षक जेवढे थिएटरमध्ये होते, एक सांगायची गोष्ट, थिएटरमधले जेवढे पब्लिक होते सगळे कोकणातले होते, आजूबाजूला माझ्या बसलेले ते, आणि ते कोकणी मालवणीमध्येच बोलत होते. तर मला वाटलं का मी कोकणात आलो की काय आता. म्हणजे डोंबिवलीमध्ये आमच्या बरेच कोकणी समाज आहेत, बरेच मालवणी आहेत, बरेच आहेत, सगळेच आहेत, जे आवडीने आज थिएटरला, म्हणजे नाही बोलून दुपारचा 12:30चा शोही हाऊसफुल होत आहे. आणि बुक माय शोवरती तर सगळे शो हाऊसफुल आहेत पिक्चरचे ह्या. तर नक्कीच या पिक्चरला फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत पाहून या. नक्कीच सांगा आणि कमेंट करा माझ्या व्हिडिओला कशी वाटली व्हिडिओ. ही पहिलीच व्हिडिओ एखाद्या सिनेमावरती मी सांगतोय की काय मला काय एवढं काय त्यातले एवढं हे नाही, पण मला जास्त आवड आहे ती सिनेमॅटोग्राफी बघायला आवडते. सिनेमातला निसर्ग, जे कोकणातला निसर्ग, सॉरी सिनेमातला कोकणातला निसर्ग दाखवलेला सिनेमॅटोग्राफरने. आणि आय थिंक सुबोध खानविलकर सर जे डिरेक्टर आहेत मूवीचे, त्यांनी तर पिक्चर खुलवून टाकला आहे दिग्दर्शन करून. म्हणजे त्यांचं दिग्दर्शन तर आणि दिलीप काकांकडनं जे करून घेतलं आहे, हॅट्स ऑफ आहे त्याला.
आणि सिनेमा नक्कीच पहा, सगळ्यांनी पहा, वेळ काढून. आणि बुक माय शोवर एकदा चेक करा तिकीट मिळते का बघा, कारण पिक्चर हाऊसफुल जाते. मला कशी तरी एक तिकीट भेटली, मी एकटा जाऊन बघून आलो. परत वाटलं तर जाऊन बघू शकतो परत एकदा, बायकोला घेऊन फॅमिलीसोबत जाऊ शकतो. नक्कीच सिनेमा बघा. आणि अजून एका मातब्बर कलाकारांचं नाव घ्यायचं राहिलं माझं, तर ते नाव आहे विजय केंकरे सर. तर विजय केंकरे सरांचाही त्यात एक मेन रोल आहे, जो त्यांनी उत्तमरित्या निभावला आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत अभिनय बेर्डेला आतापर्यंत आपण चॉकलेट बॉय, लवर बॉयचे पिक्चरमध्ये बघत आलो, मूवीजमध्ये बघत आलो आहे. आणि जेव्हा अभिनय या याच्या क्षेत्रात उतरला तेव्हा त्याला लोकांचे पण आलेलं होतं कमेंट्स की हा वडिलांसारखं कॉमेडी नाही करू शकत. पण अभिनयचा हा रोल आहे आपला, भले छोटा असेल पण लक्षात राहण्यासारखं आहे आणि मोजकाच आहे. आणि वेगळं त्याने दाखवून दिलं आहे की त्याच्याकडे ही कला आहे करून. आणि नक्कीच अभिनय बेर्डेचे ॲक्टिंगला पण तंब आहे, खूप छान ॲक्टिंग केली आहे त्याने पण, छोटीच केली आहे. आणि विजय केंकरे सरांनाही. तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.